केलं. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण राहतो या ठिकाणी आलो आहे. तर आज आपण या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये तर त्यांनी आपले साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे ऑर्गॅनिक खतं आणि औषधं वापरलेले आहे. तर त्यांनी आपल्या डाळिंब पिकासाठी काय काय खतं औषधं वापरलेले आहे, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया आणि त्यांनी त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा. कैलास मित्री राहणार राहतात प्रॉपर राहते शेती बरोबर आहे. तर किती तुमचा डाळिंबाचा प्लॉट किती? एक 30 गुंठे. 30 गुंठे. तुमचा किती? 22 गुंठे. तुमचा 1 एकर. 1 एकर आहे. बरं, म्हणजे शेजारी शेजारी तुमच्या प्लॉट. आता तुमच्या प्लॉटची सेटिंग झालेली बरोबर आहे. तर तुम्ही ट्रीटमेंट काय काय केली यावर्षी? ट्रीटमेंट सुरुवातीला बेसल डोस घेतला. अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड आणि सॉइल गोल्ड दिला का? किती किती टाकला अमृत गोल्ड डोस? साधारण 1 किलोचं आहे. 1 किलोचं केलं आहे. आता सेटिंग जर बघितली तर एकदम मस्त झालेली आहे. आता म्हणजे झाड काढीला आणि ओव्हरलोडिंग सेटिंग. आता इथं तुम्हाला थोडंसं थिनिंग करावं लागणार आहे, कारण की एका जागेवर किती सेटिंग बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 या एवढ्याच जागेवर. म्हणजे मस्त सेटिंग झालेली आहे. पण ते थोडीशी आता थिनिंग करावं लागेल बरोबर आहे. हो, माल कमी करावा लागेल थोडासा पहिल्या वर्षाचं झाड असल्यामुळे. पहिल्याच वर्ष. हां, तर काय वाटतं तुम्हाला सेटिंगला काय अडचण आली का? म्हणजे मधमाशीला वगैरे काहीच अडचण नाही आली? माणसाला नाही अडचण आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना काय म्हणजे जे केमिकलचे प्लॉट आहे त्यांना थोड्याशा अडचणी आल्या या वर्षी सेटिंगला बरोबर आहे. हा बरोबर. तुम्हीच सांगत होते प्लॉट सेट नाही आणि म्हणजे आपलं जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टपासून तुम्हाला फायदे जाणवले का? असे हो जाणवले. रिझल्ट वगैरे कसे जाणवले? चांगले. बाकीचं काय काय वापरलेलं आहे अजून तुम्ही लिक्विडमध्ये? लिक्विडमध्ये आपण ते फंगी गोल्ड वापरली. फ्लावर गोल्डचे कसे रिझल्ट भेटले कळीसाठी? चांगले. काय काय बदल जाणवले? काही कळीसाठी स्पेशल दिलं का आपण ते फुलकळीसाठी? फुलकळीसाठी दिलेलं आहे. फ्लावर गोल्ड दिलं होतं ना आपण वाढवण्यासाठी. त्याचा पण फायदा चांगला झाला तुम्हाला. दुसरी गोष्ट सॉइल गोल्ड तुम्ही सोडताय बरोबर. आता हे बघा किती म्हणजे एकदम बारीक छोटी छोटी झाडं हे बघा किती माल असं नाही याच्यावर सिटिंग. हो 50च्या पुढंच असेल बरोबर. एवढं त्यात आता केलवायची ताकद नाही त्याच्यामध्ये, कारण की झाड छोटे. हे पण तसं आहे. ते काय होईल आता सेटिंग तर झाली तर आपल्याला काय करायचं थोडंसं थिनिंग करायचं. आपण त्याला विरळणी म्हणतो. थोडीशी विरळणी करायची म्हणजे जो ट्रिपचा चाटलेलं आहे ट्रिपचा कुठं चाटेल नाही एक अर्ध आहे ते थोडंसं कमी करायचं. म्हणजे शेंड्याचं जे आहे ना शेंड्याचं थोडंसं कमी करावं लागेल तुम्हाला बरोबर. आणि झाड काढीचं काय व्हायचं ती तुम्हाला पुढे जाऊन साईज चांगली भेटेल आणि झाड ट्रेसमध्ये जाणार. हे पण सगळीकडे एकसारखे ओव्हरलोडिंग सेटिंग. तुमचे ठिकाणचे पण प्लॉट आपण विजिट केले बरोबर. सिलिकॉन गोल्ड प्लसचे सिलिका गोल्ड प्लसचे चांगले रिझल्ट. टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर आता मध्ये जास्त होतं 43 पर्यंत बरोबर. त्याच्यासुद्धा पण या टेम्परेचरमध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला सेटिंगला कुठं काही प्रॉब्लेम झाला नाही? काही प्रॉब्लेम. प्लॉट एकदम असं फ्रेश दिसतोय का? सगळीकडे आपले फ्लॉवर गोल्ड ते पण व्यवस्थित म्हणजे त्याचे रिझल्ट चांगले आहे रिझल्ट. जास्त वेगळं मारायची गरज नाही पडली. कसं रासायनिक औषध मारायची काही गरज पडली नाही. आता हे पण प्लॉट म्हणजे एकदम काळा. आता प्लॉट तानावर नव्हता सुरुवातीला बरोबर आहे. पाणी या ना हा तुमचा प्लॉट आहे बरोबर. तर म्हणजे सुरुवाती किती तारखेचं पाणी होतं यार? सुरुवातीला 26 जानेवारी. तानावर नसताना तुम्ही बाकी छाटणी केली. त्याच्यानंतर आपलं कॉन्टॅक्ट झाला. आता जर सेटिंग वगैरे बघितली तर मस्त सेटिंग झाली आणि एक प्रकारची अशी काळोखी झाडाला काढू की भरपूर आहे. त्यानं भरपूर तसे रासायनिकचे प्लॉट मला असे दिसते अजूनपर्यंत सापडते दिसतेच नाही असे कुठं त्यांना एवढी काळोखी ग्रीनरी वगैरे वाटते अशी.
म्हणजे आपलं कमीत कमी खर्चामध्ये शेड्यूल आहे. हो तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल. दुसरी गोष्ट आपण काही जास्त सटर पटर काही सटर पटर म्हणण्यापेक्षा वॉटर सोल्युबल खतांचा आपण काही जास्त समावेश करीत नाही त्याच्यामध्ये. काय वाटतं तुम्हाला भाऊ एकंदरीत तुम्ही किती बॅगा वापरलेल्या आहे? हा 4 बागा आम्ही 22 वर्षाला वापरली. किती झाड आहे तुमची? 250 रुपये. 250 रुपये. तर ॲव्हरेजली किती सेटिंग झाडावर तुमचं? किमान 50-60च्या पुढे. 50-60च्या पुढे. पहिल्या वर्षी पानाची साईज वगैरे पण मस्त आहे बघ, काळोखी वगैरे मस्त आहे. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा असं कुठं झाड सुकलेलं नाही दिसत. बरोबर, म्हणजे तेच रस आहे तर तुम्ही जे ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही आता काम करू राहिले तेव्हा त्याचा बेनिफिट चांगला भेटतो राहिलं. बरोबर आहे. ते समोरचं झाड बा जबरदस्त सेट होऊन जाईल. इथं तुमचं इथं हे पण ओढू दे. आता याचं तुम्हाला थोडंसं कमी करावं लागेल ना. पूर्ण झाड काढायला स्टंपला मारला. सेटिंगला कुठं असं काम करताच नाही वाटत मला. व्यवस्थित. हा काळीचा तुमची काळी जमीन आहे बघा. इथं पूर्ण बॅगा घ्या तेवढ्या बॅगा. काळी जमीन. आता ज्यावेळेस पाऊस होईल त्यावेळेस सगळ्या बॅगा तुमच्या बुजून जातील. म्हणजे तुम्हाला रोजचं पाण्याची काही गरज अशी वाटली नाही. वाटली गरज होती. वाटली नाही. पुन्हा असे कप्पे कप्पे झाले. हेच महत्वाचं आहे. आता तुमच्या म्हणजे इथं चिखल होणारच नाही. पण जरी मोठे पाऊस झाले सुकून बॅगांमध्ये पाणी म्हणजे ती ऑक्सिजन लेवल आहे खालची टिकून राहील सगळ्या. हे असं बॅगा घ्यायला पाहिजे जमिनी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. खाली बॅक्टेरिया असतं थोडं चांगलं. बॅक्टेरियाला सगळं ऑक्सिजन भेटून राहिलं त्या बॅगाला वाटत. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आता मोठे पाऊस चालू होतील त्यावेळेस हे सगळं पावसाचं पाणी बॅगांमध्ये जाणार आहे. बॅगांमध्ये गेल्यानंतर पूर्ण तिची बुक शांत होणार. तसं तुम्ही फ्लोचं पाणी जर दिलं असतं तिथून मागे तर तिची बुक तुम्ही आधीच शांत करून टाकली. आणि ज्यावेळेस मोठे पाऊस झाले असे त्यावेळेस सगळं इथं चिखल झाला असता. पाणी मुरायला जागा नाही. फ्लोच्या पाण्याची गरज वाटत नाही मला. काय वाटतं तुम्हाला? काळ्या जमिनीत एवढं टेम्परेचरच्या मानाने तुम्हाला जाणवलं का असं? पाणीच काय म्हणजे पानकाळा येऊन ठेपला आता. पाण्याची गरज होती. बरोबर आहे. तर बाकी तुम्ही सगळे प्रोडक्ट वापरताय. फंगी गोड वापरताय, सॉइल गोड वापरताय, फ्लावर गोड वापरताय, नीम गोड खतांमध्ये अमृत गोड, ग्रीन गोड वापरताय. ते रिझल्ट तुम्हाला सुंदर येतात. बरोबर. रासायनिकचा वापर कमीत कमी करून आपण ऑर्गॅनिककडे आज वळलेलो आहे आणि नक्कीच याच्यापासून झालं तर फायदाच होणार. बरोबर आहे. चालेल मग काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? काही नाही, जैविकच वापरायचा. जैविकचे रिझल्ट चांगले. जैविक वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे. बरं ठीक आहे चालेल. आणि खर्च बी कमी होतो जैविक. खर्च कमी. बरोबर. खर्च कमी होऊन तुमचा बेनिफिट आहेच ना. बाकीचा धोका नाही ना मानवी जीवनाला. हा बरोबर आहे. धोका नाही तुम्हाला. असा केमिकलचा उग्र वास नाही. केमिकलचा वास नाही. शिवाय आम्हाला मारताना बी तर त्रास होतो. बरोबर आहे. म्हणजे निसर्गासाठी चांगले, मानवासाठी चांगलं आणि पशु पक्ष्यांसाठी सुरक्षित. बरोबर. एक मधमाशी सुद्धा मेलेली नाही. म्हणजे आजच्या कामामध्ये ऑटोमॅटिक आली आणि संध्याकाळी आम्ही औषध मारलं, दुसऱ्या दिवशी सकाळी मधमाशी राहायची. मधमाशी भरपूर. तसं बाकीचं केमिकलचे जे प्लॉट आहे त्याला बसावं लागले तरी सेटिंग नाही. तरी सेटिंग नाही झाली प्लॉट. अशी परिस्थिती. आपलं नॅचरल सेटिंग झालं. तुमची नॅचरल सेटिंग म्हणजे आपले जवळजवळ भरपूर म्हणजे सगळेच प्लॉट असते तर तिथं सेटिंग भरपूर झालं आणि मधमाशीच्या पेट्या बसवायची गरज नाही पडली. तो एक फायदा आहे ऑर्गॅनिकचा. तर चला, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.